तर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यामध्ये वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय। गद्दारी केलेल्यांची कुंडली काढण्याच्या अजित पवारांच्या वक्तव्यावरून लक्ष्मण जगतापांनी थेट अजित पवारांना अंगावर घेतलंय। कुंडल्यांची भाषा करणाऱ्यांना आम्ही घाबरत नाही असं आव्हान थेट जगतापांनी अजित पवारांना केलंय। जगताप हे एकेकाळी खंदे समर्थक म्हणून देखील ओळखले जायचे। आता हे बाकीचे जण गेलेले आहेत, यांच्या पण सगळ्या कुंडल्या माझ्याकडे। त्याच्या संदर्भात यांचा इंटरेस्ट कशात असायचा, मी ज्यावेळेस त्यांना अनेकांना आमदार केलं, अनेकांना स्थायी समिती दिली किंवा काही काही वेगवेगळी पदं दिली, त्यावेळेस मला सांगावं लागायचं काहींना, अरे ते TDRचं बाजूला ठेव रे, तू जरा ह्याच्यात जास्त लक्ष दे, असं काहींना सांगावं लागायचं। पण मी ते जास्त लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला नाही, कारण ते चार भिंतीच्या आतला प्रश्न होता आणि म्हणून त्या पद्धतीने मी बोलायचो। महेश लांडगे भारतीय जनता पक्षात आल्यामुळे निश्चित भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली आणि त्यामुळेच दादांच्या पायाखालची वाळू सटकली आणि ते अशी स्टेटमेंट करतायत। खरं तर अशा पिरियडमध्ये एकंदर पाहिलं तर जो अगदी पिढ्यानपिढ्याचे वैरी असतात असे येऊन सांत्वन करून जातात। अजितदादांकडनं सांत्वन करावं अशी निश्चित माझी अपेक्षा नव्हती किंवा ते मला अपेक्षितही नव्हतं, पण अशा वेळेस टीका करणं हे आपल्या संस्कृतीला शोभणार नाही। त्यांनी त्यांची संस्कृती तिथनं दाखवून दिली। अशा कुंडल्यांची आपण फिकर करत नाही। अजितदादांनी कधीपासून कुंडल्या मांडायचा धंदा घेतला मला माहीत नाही। अशा काय कुंडल्या मांडायच्या त्यांनी त्या मांडत